आज आपण रीड करत आहोत माझा देश माझी माणसं, जागतिक कीर्तीचे धम्मगुरू दलाई लामा यांचे आत्मकथन ही बुक. शेतकऱ्याचा मुलगा. तकसेर नावाच्या लहानशा खेड्यात माझा जन्म झाला. हे खेडं आहे तिबेटच्या ईशान्य भागात. तिबेटी पंचांगानुसार तो दिवस होता काष्टवराह वर्षातला 5व्या महिन्याचा 5वा दिवस, म्हणजे साल होतं 1935. तकसेर आहे दोखम नावाच्या जिल्ह्यात. जिल्ह्याचं हे नाव मोठं वर्णनात्मक आहे. दो म्हणजे दरीचा खालचा भाग जो सपाटीमध्ये मिसळून जातो, आणि खम म्हणजे तिबेटचा पूर्वेकडचे भाग. तिबेटी लोकांमधले खाम्पा या वैशिष्ट्यपूर्ण वंशाचे लोक इथे राहतात. अशा प्रकारे दोखम हा तिबेटचा असा भाग आहे की जिथे पूर्वीच्या सपाटीला चीनच्या दिशेने आमच्या पर्वतांची उतरण सुरू होते. तकसेर हेच मुळी समुद्रसपाटीपासून 9000 फूट उंचीवर आहे. किती सुंदर भाग होता तो. लहानसर पठारावर आमचं खेडं वसलेलं होतं. त्याला चहूबाजूंनी गहू आणि जवाच्या सुपीक शेतींनी वेढलेले होतं, आणि पठाराला वेढा होता दाट अन झळझळीत गवतानं झाकलेल्या टेकड्यांचा. आमच्या खेड्याच्या दक्षिणेला बाकी सगळ्यांपेक्षा उंचसर असा पर्वत होता. त्याचं नाव होतं अमेचिरी, पण स्थानिक लोक त्याला म्हणायचे आकाशाला भेदणारा पर्वत. हा पर्वत म्हणजे रक्षणकर्त्या ग्रामदैवताचं निवासस्थान मानला जाई. त्याचा उत्तरणीचा भाग जंगलांनी झाकलेला होता. थोड्या वरच्या भागात गवत फोफावलेलं दिसायचं. त्याच्याही थोडं वर पाहिलं तर खडक दिसायचं, आणि मग शिखरावर एक बर्फाळ तुकडा असायचा. तिथला बर्फ कधीच वितळत नसे. पर्वताच्या उत्तरेकडच्या बाजूला जुनिपरची झुडपं आणि पॉप्लर, पीच, प्लम आणि अक्रोडची झाडं होती. अनेक प्रकारची लहान लहान बेरीची फळं